अहो सायंकाळी जायचं आहे ना, लक्षात आहे का तुमच्या? माझ्या घरी वहिनीचा आणि दादाचा वाढदिवस आहे ना लग्नाचा. अरे मी तर पूर्णपणे विसरून गेलो होतो, माझ्या लक्षात राहिलं नाही काही. माझ्या घरचं काही पण विसरून जातं, असं कसं विसरता हो? बाकी सगळं लक्षात राहतं तुमच्या. माझ्या मायाचं तुमच्या लक्षात का पण नाही राहत? तुझ्या मायाच्या लोकांनी काय केलं लक्षात राहण्यासारखं? एवढं बोलू नका, माझा भाऊ काही साधा सुद्धा नाही आहे. आर्मीत आहे तो. आर्मीतच आहे ना तो. आर्मीत काही लढाई करत नाही तो. आर्मीत तर स्वयंपाक करते तो. त्याचं शरीर पाहून कोण पाठवून त्याला लढाई नाही. काळीसारखा तर दिसते बरं त्या भाऊ. काळीसारखा असो की कसं असो, आहे ना पण आर्मीत आहे ना तो. तुझ्या भावाच्या मागे तुझी वहिनी किती किटकिट करत असते बरं. किती बोलसान माझ्या वहिनी भावाबद्दल, सारखं बोलतच राहता का? मी काही विनाकारण नाही बोलत. मोठी आली, मला खूप काम आहे, तू जाऊन ये बरं. तुझ्या घरचा कार्यक्रम करून ये बरं तूच. जे काम करायचं ते मीच करू का एकटी? हे कर ते कर चालूच राहते. जिथं नाही तिथं मीच दिसते. जिथं नाही तिथं माझीच मरमर आहे. जा बरं, मला माझी कामं करू दे बरं. सारखी माहेरची माणसं चालू असते. जायचं नाही का आपल्याला? कुठे जायचं आपल्याला? अगं तुझ्या भावाची तुझ्या वहिनीची एनिव्हर्सरी आहे ना, आज सेलिब्रेट करायला जायचं आहे ना. तुम्हाला कसं माहित? भाऊजीने मस्त तयारी केली आहे तिकडं. मस्त पार्टी लावून बुक केलं आहे तिकडं. नवरा असावा तर असा. मी तर अशी एनिव्हर्सरी कोणाचीच नाही पाहिली. काय म्हणता, खरंच काय? नवरा असावा तर असा. हे पहा, आमची एनिव्हर्सरी तर घरच्या घरीच केली बाबा. अहो वहिनी, मला दादाने पहिलेच सांगितलं होतं वहिनीला घेऊन जा म्हणून. पहिले मी मागून येतो असे म्हणाले ते मला. त्यांना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. अहो तुम्ही एवढं सगळं केलं, मला कसं कळलं नाही हो? मी विनाकारण तुमच्यासोबत भांडण करत बसले. इतका वाईट नाही तुझा नवरा. मग कशी बोलले की मी विसरलो म्हणून? मी मजाक करत होतो. चला आता जाऊ.